हॅलो स्टुडंट्स, आपण आज पेपर 1 मधला चॅप्टर दुसरा DC पॉवर सप्लाय पाहणार आहोत. ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला इंट्रोडक्शन, त्यानंतर ब्लॉक डायग्रॅम ऑफ पॉवर सप्लाय, ट्रान्सफॉर्मर, रेक्टिफायर, फिल्टर आणि व्होल्टेज रेग्युलेटर हे महत्त्वाचे 5 टॉपिक आपल्याला पाहिजेत. फक्त 5च टॉपिक आहेत, याचे सब टॉपिक्स पण आहेत. जसं की ब्लॉक डायग्रॅममध्ये आपल्याला डिस्क्रिप्शन पूर्ण पाहायचं आहे, त्या ब्लॉक डायग्रॅमचं डिस्क्रिप्शन. त्यानंतर त्या ब्लॉक डायग्रॅममध्ये हेच 4 घटक आहेत, जसं की ट्रान्सफॉर्मर आहे, रेक्टिफायर आहे, फिल्टर आहे आणि व्होल्टेज रेग्युलेटर आहे. याच्यामधले 2 टॉपिक तुमचे परफेक्ट झालेले आहेत, जसं की ट्रान्सफॉर्मर असेल आणि रेक्टिफायर असेल. हे 11वीला तुम्हाला होते. ट्रान्सफॉर्मरचे प्रकार जसं की स्टेप अप स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. त्याच्यानंतर रेक्टिफायरचे प्रकार तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत, फुल आणि हाफ, बरोबर. तर हाफ वेव्ह रेक्टिफायर, हाफ वेव्ह फक्त लिही तुम्ही. त्यानंतर फुल वेव्हचे 2 प्रकार पडतात, एक फुल वेव्ह रेक्टिफायर आणि दुसरा सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर आणि सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर. हा एक फुल वेव्ह, हा पहिला. आणि दुसरा असतो ब्रिज रेक्टिफायर, ब्रिज रेक्टिफायर. ठीक आहे. तर आपल्याला हे सगळे प्रकार पाहिजे. त्याच्यामध्ये तुमचे हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह, सेंटर टॅप रेक्टिफायर, ब्रिज रेक्टिफायर हे सगळे 11वीला पाहून झालेले आहेत. सेम त्याच प्रकारे आपल्याला 12वीला पण पाहायचे आहेत. त्यानंतर फिल्टरचे इथे 4-5 प्रकार आहेत. फिल्टरचा पहिला प्रकार कॅपॅसिटर फिल्टर, सी फिल्टर. दुसरा इंडक्टर फिल्टर. तिसरा LC फिल्टर. म्हणजेच काय, तर कॅपॅसिटर आणि इंडक्टर वापरून तयार केलेला फिल्टर म्हणजे काय, तर LC फिल्टर. त्याच्यातूनच एक सब प्रकार पडतो त्याला म्हटलं जातं L टाईप फिल्टर किंवा पाय टाईप फिल्टर. म्हणजे काय, तर L शेपमध्ये जर तुम्ही इंडक्टर आणि कॅपॅसिटरची जोडणी केली तर L टाईप फिल्टर, आणि पाय शेपमध्ये, आपला पाय आहे ना 3.14वाला पाय, म्हणजे काय, तर इथे काहीतरी एखादा कॅपॅसिटर असेल, इथे कॅपॅसिटर असेल आणि वरती काय असेल, इंडक्टर. म्हणजे हा शेप जो असेल तो कशासारखा झाला, पायसारखा झाला, म्हणून त्याला काय म्हणायचं, पाय टाईप फिल्टर. आले लक्षात. त्यानंतर आपण व्होल्टेज रेग्युलेटरकडे, या टॉपिककडे येऊयात. व्होल्टेज रेग्युलेटरमध्ये आपल्याला वेगवेगळे टॉपिक शिकायचे, जसं की ट्रान्झिस्टरपासून बनवलेले ट्रान्झिस्टर टाईप रेग्युलेटर. त्यानंतर आता ट्रान्झिस्टरपासून बनवलेले रेग्युलेटर 2 प्रकारचे, एक करंट लिमिटिंग ॲक्शन असलेला आणि करंट लिमिट ॲक्शन नसलेला. ठीक आहे, ते आपण ज्यावेळेस टॉपिक चालू करणार आहे त्यावेळेस आपण ती सुरुवात करूया, बघूयात ते. त्यानंतर दुसरा जो आहे तो IC टाईप आहे, म्हणजे 3 टर्मिनल IC, 3 टर्मिनलचा IC रेग्युलेटर येतो. तर त्या रेग्युलेटर कसा बनवलेला असतो, त्याच्या आतमध्ये काय असतो, त्याचं वर्किंग कसं असतं, त्याचे स्पेसिफिकेशन्स काय असतात, हे सगळं आपल्याला या टॉपिकमध्ये बघायचे आहेत. ट्रान्झिस्टराइज रेग्युलेटर आणि IC रेग्युलेटर. ठीक आहे. त्याच्यानंतर शेवटचा या चॅप्टरचा जो टॉपिक आहे त्याला म्हणायचं SMPS. ठीक आहे. SMPS म्हणजे काय, स्विच मोड पॉवर सप्लाय. तर DC पॉवर सप्लाय बघताना आपल्याला स्विच मोड पॉवर सप्लाय हा सुद्धा टॉपिक समजून घ्यायचा आहे. हा एकदम या चॅप्टरच्या शेवटला येतो. ठीक आहे. तर इतके मुद्दे या चॅप्टरमध्ये आपल्याला शिकायचे आहेत. ठीक आहे. ब्लॉक डायग्रॅम ऑफ पॉवर सप्लाय, त्याच्यानंतर ट्रान्सफॉर्मर, रेक्टिफायर, हे जे की आपल्याला 11वीला पूर्णपणे झालेलं आहे, त्याच्या बेसिक कन्सेप्ट आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर फिल्टरमध्ये आपण कॅपॅसिटर फिल्टर पाहणार आहे, इंडक्टर फिल्टर पाहणार आहे. दोघांची एकत्रित जोडणी जर केली, कॅपॅसिटर आणि इंडक्टर, तर ते वेगवेगळ्या प्रकारचे, जसं की L टाईप फिल्टर, पाय टाईप फिल्टर, तर ते आपल्याला पाहिजे. त्याच्यानंतर व्होल्टेज रेग्युलेटर हा या चॅप्टरचा खूप मोठा पार्ट आहे, म्हणजे सगळ्यात जास्त वेटेज असलेला आणि खूप जास्त काय म्हणू आपण, लेंदी असलेला हा भाग आहे व्होल्टेज रेग्युलेटर. त्याच्यामध्ये ट्रान्झिस्टराइज रेग्युलेटर आहे आणि IC रेग्युलेटर आहे. आता ह्या चॅप्टरमध्ये जरी एवढे पार्ट जरी असले तरी पण आता ह्या वर्षी 25% सिलेबस आपला काय झालेला आहे, लेस झालेला आहे. मग आपण त्या पद्धतीने ह्या वर्षी कोणते कोणते टॉपिक्स नाही आहेत, जरी ते नसले यावर्षी आपल्याला, तरी पण आपण थोडक्यात ते घेणार आहोत. जरी ते आपल्याला यावर्षी नसले, म्हणजे ते कट केले असेल, समजा हाफ वेव्ह रेक्टिफायर, मी समजा म्हणतो आहे, हाफ वेव्ह रेक्टिफायर जर कट केला असेल तरीसुद्धा आपण त्याच्यामध्ये थोडंसं त्याचं इंट्रोडक्शन घेणार आहोत, म्हणजे नक्की तो काय असतो. कारण
हाफ वेव्ह रेक्टिफायर जर समजला तरच आपल्याला पुढचा फुल वेव्ह रेक्टिफायर समजतो. त्याच्यामुळे आपल्याला तो समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपण या चॅप्टरमध्ये किंवा कोणत्याच चॅप्टरमध्ये कोणताच टॉपिक आपण जरी 25% रिड्यूस झालेला असेल तरी तो आपण सोडणार नाही. तो थोडक्यात आपण घेणार आहोत, जे की पुढचा आपल्याला शिकायचं आहे. त्याच्या अगोदर तो टॉपिक जर असेल तर आपल्याला तो घ्यावा लागेल छोटासा, किंवा समजून तरी घ्यावा लागेल. तर तो समजून आपण घेणार आहोत. ठीक आहे. तर एवढे सगळे टॉपिक्स आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायचे आहेत. ठीक आहे. तर मग आता आजच्या लेक्चरला आपण इंट्रोडक्शन आणि ब्लॉक डायग्राम ऑफ पॉवर सप्लाय, जो की पहिला आणि दुसरा मुद्दा आहे या चॅप्टरचा, तर हे दोन्ही मुद्दे आपण पाहून घेणार आहोत. आता सगळ्यात अगोदर इंट्रोडक्शन बघताना सगळ्यात अगोदर DC पॉवर सप्लाय म्हणजे काय? DC पॉवर सप्लाय म्हणजे काय? तर DC पॉवर सप्लाय म्हणजे काय? तर असा पॉवर सप्लाय की जो काय करतो, तर DC आउटपुट देतो. आता मग DC पॉवर सप्लायची गरज काय पडते? का गरज पडते DC पॉवर सप्लायची गरज? सांगा बरं. तर DC पॉवर सप्लाय का गरजेचा असतो? तर कारण आपल्याकडं DC इक्विपमेंट्स असतात वेगवेगळे, मग किंवा डिव्हायसेस असतात. जसं की मोबाईल आहे तुमचा. ठीक आहे. मोबाईल हा तुमचा काय आहे? मोबाईल हा काय आहे? तर DC डिव्हाइस आहे. कारण त्याला चार्ज करण्यासाठी त्याच्यामध्ये बॅटरी आहे. ज्या डिव्हायसेसमध्ये बॅटरीज आहेत किंवा पोर्टेबल डिव्हायसेस आहेत, असे जवळजवळ आपल्या घरामधले 70 ते 80% डिव्हायसेस हे काय असतात? DC इक्विपमेंट्स असतात किंवा DC डिव्हायसेस असतात. म्हणजेच काय? त्यांना DC सोर्सची गरज पडते. आता फॉर एक्झाम्पल जर सांगायचं तर तुमच्या घरामधला टी व्ही जो आहे किंवा रेडिओ ह्या गोष्टी ज्या आहेत यांना DC पॉवर सप्लायची गरज पडते. मग आपल्या घरामध्ये कोणता सप्लाय असतो? तर आपल्या घरामध्ये असतो 230 व्होल्ट AC सप्लाय आणि फ्रिक्वेन्सी असते 50 हर्ट्ज. बरोबर. आपण मागच्या वर्षी AC वर्सेस DC म्हणजे AC कशाला म्हणायचं, DC कशाला म्हणायचं, हे आपण त्याचा डिफरन्स थोडक्यामध्ये पाहिला होता. बरोबर. तर मग मला सांगा, जर घरामध्ये आपल्या 230 व्होल्ट AC सप्लाय आहे आणि तुमच्या टीव्हीला गरज आहे तर 30 व्होल्ट DC सप्लाय लागतो आहे 30 व्होल्ट. तर मग आपल्याला काय करावं लागेल? तर सगळ्यात अगोदर ACचं कन्व्हर्जन DCत करावं लागेल. ह्या 230चं कन्व्हर्जन कशात करावं लागेल? ह्या 30मध्ये करायला लागेल. अगोदर DC करून मग त्या व्होल्टेजचं जे कन्व्हर्जन आहे, म्हणजे अगोदर 230चं कन्व्हर्जन DC 230मध्ये करायला लागेल. ठीक आहे. DC 230 होईल, 220 होईल, 200 होईल, जे काय होईल ते स्टेप अप स्टेप डाऊन किंवा ट्रान्सफॉर्मर यूज करू. बरोबर. म्हणजेच अगोदर आपल्याला कन्व्हर्जन करावं लागेल कशाचं? की रिक्वायर्ड DCमध्ये. म्हणजेच काय? जो काय आपल्याला रिक्वायर्ड DC आहे 30 व्होल्ट, तर 30 व्होल्टमध्ये आपल्याला त्याचं कन्व्हर्जन करावं लागेल. आणि त्यासाठी आपल्याला काय कशाची गरज पडते? तर पॉवर सप्लायची गरज पडते. मग पॉवर सप्लायमध्ये काय काय कोणत्या गोष्टी असतात? तर पॉवर सप्लायमध्ये आपण ब्लॉक डायग्राम बघणार आहे. त्या ब्लॉक डायग्राममधल्या जसं की ट्रान्सफॉर्मर असेल, रेक्टिफायर असेल, फिल्टर असेल, या सगळ्या गोष्टींची गरज पडते. इंट्रोडक्शन थोडक्यात समजलं आहे तुम्हाला की DC पॉवर सप्लाय म्हणजे काय आणि DC पॉवर सप्लायची गरज का पडते. कारण आपल्याकडे AC सप्लाय आहे, त्याचं कन्व्हर्जन आपल्याला रिक्वायर्ड DCमध्ये करावं लागतं, म्हणून आपल्याला DC पॉवर सप्लायची गरज पडते. मी मगाशी एक्झाम्पल देतो तुम्हाला मोबाईलचं. आता समजा तुमचा मोबाईल आहे. ठीक आहे. मोबाईलची बॅटरी आहे, मोबाईलचा एक चार्जर आहे. ठीक आहे. इथून तुम्ही मोबाईल तुमचा चार्जिंग करता. एक फॉर एक्झाम्पल हा चार्जर आहे. ठीक आहे. तर मग चार्जरला इथे आपल्या घरामध्ये किती आहे? 230 व्होल्ट सप्लाय आहे. मग चार्जरमध्ये काय असतं? तर चार्जरमध्ये DC पॉवर सप्लाय असतो. तो काय करतो? तुमच्या बॅटरी किती स्पेसिफिकेशनची आहे? तर मग बॅटरी तुमची 5000 मिलीॲम्पियरची बॅटरी आहे. त्याला रिक्वायर्ड व्होल्ट 5 व्होल्ट लागतं. म्हणजे रिक्वायर्ड 5 व्होल्ट आणि ॲम्पियर करंट किती पाहिजे? तर 5000 मिलीॲम्पियर. याला जर कन्वर्ट केलं तुम्ही ॲम्पियरमध्ये तर तुम्ही काय म्हणू शकता? 5 ॲम्पियर इतका करंट पाहिजे आणि 5 व्होल्ट इतका व्होल्टेज पाहिजे. बरोबर. मग हा चार्जर काय करतो? ह्या 230ला कन्व्हर्जन करतो. इथे 230 आहे, इथे इनपुट साईडला तो आउटपुटला, ज्या चार्जरच्या आउटपुटला फक्त 5 व्होल्ट आणि 5 ॲम्पियर इतकाच करंट येतो आणि तो करंट सफिशियंट असतो तुमच्या मोबाईलची बॅटरी चार्ज करण्यासाठी. म्हणजे हे काय झालं? कन्व्हर्जन झालं. म्हणजे काय?
ए सी इंटू रिक्वायर्ड डी सी. रिक्वायर्ड डी सी म्हणतो म्हणजे किती रिक्वायर्ड आहे तर 5 व्होल्ट रिक्वायर्ड आहे. तर 5 व्होल्ट रिक्वायर्ड आपण काय करू शकतो त्याच्यातून आउटपुट क्रिएट करू शकतो. म्हणजे तुमच्या या चार्जरला काय म्हणायचं तर डी सी पॉवर सप्लाय असं म्हणायचं. समजले सगळ्यांना नक्की? ठीक आहे. तर आता आपण नेक्स्ट टॉपिक घेऊयात ब्लॉक डायग्रॅम ऑफ पॉवर सप्लाय. ब्लॉक डायग्रॅम ऑफ पॉवर सप्लाय. आता पॉवर सप्लाय जो आहे आपला डी सी पॉवर सप्लाय जो आहे ब्लॉक डायग्रॅम ऑफ डी सी पॉवर सप्लाय म्हणायला पाहिजे होते ते डी सी पॉवर सप्लाय. ठीक आहे. तर हा जो काय आपला पॉवर सप्लाय आहे हा पॉवर सप्लायमध्ये आतमध्ये नक्की काय काय गोष्टी असतात तर सगळ्यात महत्त्वाचा आपण स्टेप बाय स्टेप जाऊयात. ट्रान्सफॉर्मर. बघा मी एक एक्झाम्पल देतो छोटंसं, त्या एक्झाम्पल थ्रू आपण जाऊया. तुम्हाला मोबाईलचं चार्जर क्रिएट करायचं आहे म्हणजे तुम्हाला आउटपुट किती पाहिजे 5 व्होल्ट. मगाचा एक्झाम्पलनुसार 5 व्होल्ट पाहिजे आणि 5 ॲम्पियर इतका करंट हवा आहे. म्हणजे तुमचा रिक्वायर्ड गोष्ट काय आहे तर 5 व्होल्ट आणि 5 ॲम्पियर इतका करंट हवा आहे. ठीक आहे. मग तुम्ही तुमच्या घरामध्ये किती सप्लाय आहे तर 230 व्होल्ट ए सी 50 हर्ट्स वगैरे वगैरे काहीतरी एक असा सप्लाय आहे. ठीक आहे. ओके. मग सगळ्यात अगोदर तुम्ही ट्रान्सफॉर्मर यूज करणार जो काय करील 230चं रिक्वायर्ड किती आपल्याला 5 व्होल्ट. मग 5 व्होल्टपेक्षा 2 ते 3 किंवा 4 व्होल्टने जास्त पाहिजे तुमचं ए सी आउटपुट. ठीक आहे. मग तुम्ही कसा ट्रान्सफॉर्मर यूज करणार. ट्रान्सफॉर्मर तुम्ही असा यूज करणार की जो आपल्याला 230चं 9 व्होल्टमध्ये कन्व्हर्जन करेल. ट्रान्सफॉर्मर काय करतो ए सीचं कन्व्हर्जन ए सीतच करतो डी सीमध्ये नाही. हे कन्फ्युजन बरेचशी मुलं करतात. ठीक आहे. ट्रान्सफॉर्मर फक्त कशाचं कन्व्हर्जन करतो आहे फक्त इट्स कन्व्हर्ट द ओनली व्होल्टेज म्हणजे व्होल्टेजचं कन्व्हर्जन करतो. 230 व्होल्ट इंटू 9 व्होल्ट त्याने काय केलं कन्व्हर्जन केलं. ते पण आउटपुट ए सीचं असणार आहे. ठीक आहे. आपण नंतर वेव फॉर्म थ्रू समजून घेणार आहोत. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आपण इथं वेव फॉर्म पण लगेच क्रिएट करूयात. इथे पूर्ण 230 व्होल्टची ही वेव फॉर्म होती त्याचं कन्व्हर्जन कशात झालं आहे आता ह्याच्यामध्ये झालं छोटीशी 9 व्होल्टमध्ये कन्व्हर्जन झालेलं आहे. इथे 9 व्होल्ट इथे किती होतं 230 व्होल्ट होतं. ठीक आहे. 9 व्होल्टमध्ये या वेव फॉर्ममध्ये त्याने कन्व्हर्जन केलं. ते पण कसं आहे ए सी बघा डी सीची वेव फॉर्म तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. नेक्स्ट पुढं काय येतं रेक्टिफायर. मी रेक्टिफायरचा आधी खाली घेतो असं. ठीक आहे. तर रेक्टिफायर काय करतो तर रेक्टिफायर करतो ए सी इंटू डी सी. म्हणजे काय इथं मी लिहितो आणि मग त्याचा आउटपुट तुम्ही क्रिएट करा. तो काय करतो ए सी इंटू डी सी म्हणजे ए सीचं रूपांतर कशात करतो डी सीमध्ये करतो. ठीक आहे. तर डी सीमध्ये करतो म्हणजे काय तर 9 व्होल्ट काय होतं ए सी होतं त्याचं रूपांतर तो कशात करेल 9 व्होल्ट डी सीमध्ये करेल. आता मी इथं एक्झाम्पल देतो आहे 9 व्होल्ट ए सी आहे त्याचं कन्व्हर्जन 9 व्होल्ट डी सीमध्ये झालं. मात्र तिथे 9च व्होल्ट असेल असं नाही. तिथे समथिंग आता इथं जर 9 व्होल्ट असेल तिथं 8.2 असेल किंवा 8.9 असेल किंवा 8.3 असेल जे काय असेल ते आले का लक्षात. म्हणजे ते 9 व्होल्टच असेल असं नाही. त्याच्यामध्ये थोडासा लॉस होऊ शकतो. आले लक्षात. इथे मी म्हणतोय 9 व्होल्ट आहे म्हणजे 9 व्होल्टच असेल असं नाही. इथे सुद्धा काय असू शकतं 8.9 असू शकतं 9.1 असू शकतं वगैरे वगैरे. एक 4-5 पॉईंट इकडं तिकडं ते असू शकतात. समजलं आहे. ठीक आहे. तर त्याने काय केलं आता हा जो काय रेक्टिफायर आहे त्याने काय केलं 9 व्होल्ट ए सीचं 9 व्होल्ट डी सीमध्ये कन्व्हर्जन केलं. मग रेक्टिफायर म्हटलं की तुम्ही फक्त एवढीच ओळ लक्षात ठेवायची ए सी इंटू डी सी. ठीक आहे. ट्रान्सफॉर्मर काय करतो कन्व्हर्जन व्होल्टेज कन्व्हर्जन हाय व्होल्टेज इंटू लो व्होल्टेज किंवा याच्या उलटं पण करू शकतो तो लो व्होल्टेज इंटू हाय व्होल्टेज. ठीक आहे. आपल्याला सध्या आता 5 व्होल्ट आउटपुट पाहिजे म्हणजे 230 जास्त आहे त्याचं कमी पाहिजे म्हणून आपण काय केलं स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर इथे यूज करणार. ठीक आहे. रेक्टिफायर समजला ए सी इंटू डी सी त्याने काय केलं 9 व्होल्ट डी सीमध्ये त्याने कन्व्हर्जन केलं ए सीचं. नेक्स्ट आहे फिल्टर. आता फिल्टर काय करतो तर तुमचं रेक्टिफायरचं आउटपुट जे आहे ते आपल्याला अपेक्षित होतं डी सीमध्ये म्हणजे प्युअर डी सीमध्ये मात्र तिथं मात्र प्युअर डी सी आउटपुट आलं नाही. बघा वेव फॉर्म आपण काढूयात. इथे तुम्ही हे 9 व्होल्ट इनपुटला दिलं होतं हे 9 व्होल्ट ए सी होतं त्याचं रूपांतर इथं डी सीमध्ये झालं म्हणजे काय बाय डायरेक्शनल. हे आहे बाय डायरेक्शनल. याचा आपण युनिडायरेक्शनल म्हणजे काय एकाच डायरेक्शनला
इथे आपण एकाच डायरेक्शनला कन्व्हर्जन केलं, ठीक आहे, ते सुद्धा काय आहे 9 व्होल्टचं कन्व्हर्जन झालं, आपण असं गृहीत धरूयात. पण मात्र इथे हे डी सी दिसतोय का तुम्हाला, युनिडायरेक्शनल दिसतोय, मात्र डी सी दिसतो का, डी सीची वेव्हफॉर्म कशी असते, या पद्धतीने असते, बरोबर, डायरेक्ट करंट अशी वेव्हफॉर्म असते. तशी तर दिसत नाही, इथं काय दिसत आहे तुम्हाला, थोडेसे पल्स दिसत आहेत. म्हणजे काय, याला तुम्हाला काय दिसतं इथे, पल्सेटिंग डी सी काय दिसतोय, हा पल्सेटिंग डी सी. म्हणजे तुम्ही इथं असं म्हणू शकता की रेक्टिफायर काय करतो, ए सी इंटू डी सी करतो, मात्र जर प्रॉपर ॲन्सर जर सांगायचं झालं तर तो काय करतो, ए सी इंटू पल्सेटिंग डी सी. ठीक आहे, ए सीचं रूपांतर तो पल्सेटिंग डी सीमध्ये करतो, म्हणजे नॉट प्युअर नसलेल्या डी सीमध्ये तो करतो. अनप्युअर असा शब्द वापरला तरी चालेल, पल्सेटिंग शब्द वापरला तरी चालेल. ए सी इंटू अनप्युअर डी सी किंवा ए सी इंटू पल्सेटिंग डी सीमध्ये तो कन्व्हर्जन करतो. वेव्हफॉर्म बघून घ्या, याचं इनपुट होतं, अशा इनपुटचं म्हणजे हे येतं ए सी, ह्याचं कन्व्हर्जन त्याने डी सीमध्ये केलं, मात्र कोणत्या डी सीमध्ये, पल्सेटिंग डी सीमध्ये केलं. ठीक आहे, मग ह्या पल्सेटिंगचं डी सीचं आपल्याला ह्या आउटपुटसारखं तुम्हाला आउटपुट आलं पाहिजे, कसं, असं. त्याच्यासाठी काय वापरायला लागेल आपल्याला, फिल्टर. तुमच्या घरामध्ये फिल्टर आहे, फिल्टर काय करतो, तुमच्या घरामध्ये आहे ना वॉटर फिल्टर काय करतो, खराब असलेलं पाणी, म्हणजे पाणी पिण्यायोग्यच असतं ते सुद्धा, बरोबर. आपण विहिरीचं पाणी पितो की नाही, म्हणजे ते पिण्यायोग्य आहे, बोरचं पाणी पिण्यायोग्य आहे, मात्र त्याच्यामध्ये सुद्धा काय आहे, अनप्युअर गोष्टी आहेत, बरोबर. मग त्या अनप्युअर गोष्टी काढून टाकण्यासाठी तुम्ही काय करता, फिल्टर वापरता. मग फिल्टर काय करेल, ह्या अनप्युअर डी सीला प्युअर करण्याचं काम करेल. काय करील पल्सेटिंग डी सी किंवा अनप्युअर डी सी, पल्सेटिंग डी सी इंटू प्युअर डी सी किंवा इम्प्युअर डी सी इंटू प्युअर डी सी. प्युअर डी सीमध्ये काय करेल, तो त्याचं कन्व्हर्जन करेल. समजलं आहे सगळ्यांना, कोण, फिल्टर. ठीक आहे, म्हणजे फिल्टरची वेव्हफॉर्म कशी असेल, आउटपुट ऑफ रेक्टिफायरचं आउटपुट कसं होतं बघा, हे रेक्टिफायरचं आउटपुट आहे, ते कसं आहे, या पद्धतीने, बरोबर. त्याचं रूपांतर तो कशात करील, आता जवळजवळ तो सुद्धा एकदम प्युअर देणार नाही, पण नॉर्मली काय करील, जवळजवळ प्युअर देईल. ठीक आहे, पूर्ण स्ट्रेट लाईन नाही बघा, थोडंसं एकदम व्हेरिएशन दिसतंय तुम्हाला. ठीक आहे, थोडंसं खालीशी पल्सेटिंग दिसत आहे. ठीक आहे, थोड्याशा पल्स दिसत आहेत, मात्र जवळजवळ तो काय देईल. आता आपल्या घरामध्ये फिल्टर असतो, त्याचं आपण TDSमध्ये मोजतो, म्हणजेच काय, प्रत्येक घरामध्ये जो फिल्टर असेल त्याचं ॲक्युरेट TDS असेल का, नसेल, ते थोडंसं वरती खाली असू शकतं. म्हणजे काय, थोडीशी इम्प्युअरिटी त्याच्यामध्ये थोडीशी असू शकते. त्याच प्रकारे हा सुद्धा फिल्टर एकदम ॲक्युरेट DC आउटपुट देत नाही, मात्र जवळजवळ तो काय करतो, जवळजवळ प्युअर, बरोबर, ॲप्रॉक्झिमेट नॉट ॲक्युरेट, बरोबर, तो काय करील, आपल्याला आउटपुट प्युअर DC देण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे, इथे होत्या पल्सेटिंग DC इंटू प्युअर DC, कोण, फिल्टर. ठीक आहे, आता शेवटचा मुद्दा आहे किंवा शेवटचा ब्लॉक आहे काय, व्होल्टेज रेग्युलेटर. आता व्होल्टेज रेग्युलेटर काय करील, आता बघा मगाशी इथं काय झालं, 9 व्होल्ट DCमध्ये त्याने कन्व्हर्जन केलं, कुणी, रेक्टिफायरने. मग आता फिल्टरकडे आलो, फिल्टरसुद्धा काय करेल, 9 व्होल्ट हे जे काही DC होतं अनप्युअर, त्याचं काय करील, 9 व्होल्ट जवळजवळ 9 व्होल्ट प्युअर DCमध्ये कन्व्हर्जन करेल. मात्र आपल्याला आउटपुट किती पाहिजे रे, आउटपुट पाहिजे आपल्याला 5 व्होल्ट, आणि इनपुट किती आहे व्होल्टेज रेग्युलेटरला, इथे किती आहे, 9 व्होल्ट. मग आपल्याला 9 व्होल्टचं कन्व्हर्जन कशात करावं लागेल, 5 व्होल्टमध्ये करावं लागेल. म्हणजेच काय, हा जो काय व्होल्टेज रेग्युलेटर आहे तो काय करतो, तर आपल्याला एक स्टेबल आउटपुट देतो, एकदम स्टेबल आउटपुट देतो, रिक्वायर्ड आउटपुट देतो. मग ते किती आपल्याला 5 लागत असेल तर 5 व्होल्ट DC त्या 9ला काय करेल, तो कन्व्हर्जन करील आणि 5 व्होल्ट DCमध्ये कन्व्हर्जन करेल. म्हणजे इथं तुम्ही कन्फ्युजन करू नका, हा काही ट्रान्सफॉर्मर नाही,
हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही म्हणशाल की ट्रान्सफॉर्मर वापरला आहे, हाय व्होल्टेज कन्वर्ट इन लो व्होल्टेज, असं नाही आहे. तो काय करतो, हा जो काय व्होल्टेज रेग्युलेटर आहे तो एका पर्टिक्युलर लेवलला, एका म्हणजे जेवढं समजा तुम्हाला 5.1 व्होल्ट इतकं कॉन्स्टंट पाहिजे, तर तो 5.1 व्होल्ट काय करतो, कॉन्स्टंट ठेवतो. आणि बाकीचं जे काय व्होल्टेज आहे ते काय करतो, लॉस करून टाकतो. जे काही 4, आता समजा इथे 5 व्होल्ट आहे, 9 व्होल्ट इनपुटला होतं, 4 व्होल्टचा काय करून टाकतो, हा लॉस करून टाकतो. म्हणजे ते तो काय करून टाकतो, डिस्ट्रॉय करून टाकतो या 4 व्होल्टला. आणि आउटपुटला भेटतं तुम्हाला 5 व्होल्ट DC कॉन्स्टंट. मग आता व्होल्टेज रेग्युलेटरचं काम काय, काय करतो तो, गिव द आउटपुट व्होल्टेज कॉन्स्टंट. काय करतो, कॉन्स्टंट देतो विथ रिस्पेक्ट टू इनपुट व्होल्टेज अँड लोड. विथ रिस्पेक्ट टू इनपुट व्होल्टेज म्हणजे समजा 230 व्होल्ट होतं मगाशी, आणि बघा लाईट कधी कधी डीम होते, कधी कधी फुल येते. जर फुल आली समजा तर 250 व्होल्ट आलं, ठीक आहे, समजून घ्या 250 व्होल्टेज आलं, किंवा डीम जर झालं तर 150 व्होल्ट वगैरे वगैरे या पद्धतीने. असं जरी झालं, इनपुटमध्ये व्हेरिएशन जरी झाले ट्रान्सफॉर्मरच्या इनपुटला, इथे ट्रान्सफॉर्मर आहे, या ट्रान्सफॉर्मरच्या आपण आयडियली पकडली की ती 230, पण तिथे 250 जरी व्होल्टेज आलं किंवा 150 जरी व्होल्टेज आलं तरीसुद्धा आपल्या व्होल्टेज रेग्युलेटर जो आहे त्याने काय केलं पाहिजे, आउटपुट व्होल्टेज कॉन्स्टंट ठेवलं पाहिजे. किती व्होल्टला, 5 व्होल्टलाच कॉन्स्टंट ठेवलं पाहिजे. तर आणि तरच तुमचा आउटपुट जे पॉवर सप्लाय जो आहे तो पॉवर सप्लाय काय म्हणू आपण त्याला, रेग्युलेटेड पॉवर सप्लाय असं त्याला आपण म्हणू शकतो. म्हणजे त्याचा आउटपुट कॉन्स्टंटच राहणार विथ रिस्पेक्ट टू इनपुट व्हेरिएशन किंवा इनपुट लाईन व्हेरिएशन त्याला आपण म्हणूयात, किंवा लोड रेग्युलेशन किंवा लोड व्हेरिएशन असं म्हणूयात. ठीक आहे. पुढे लोड तुम्ही आता समजा फॉर एक्झाम्पल आपल्याला 5 व्होल्ट आहे, पण त्या ठिकाणी 3.7 व्होल्टवाली बॅटरी जरी जोडली तरी पण तो तेवढाच आउटपुट देणार. ठीक आहे. याला काय म्हणायचं, पॉवर सप्लाय. समजले. आता एकदा परत ओव्हरव्ह्यू बघूयात. ठीक आहे. ही आहे डायग्रॅम, ब्लॉक डायग्रॅम. सगळ्यात अगोदर येतो ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मर काय करतो, AC इंटू ACच, बरं का, AC इंटू AC, इथं DC इंटू DC नाही. ट्रान्सफॉर्मर काय करतो, हाय व्होल्टेज इज कन्वर्टेड इंटू द लो व्होल्टेज, किंवा लो व्होल्टेज इंटू कन्वर्टेड इंटू द हाय व्होल्टेज. मग आपण ट्रान्सफॉर्मर नंतर बघणारच आहे डिटेलमध्ये. नंतर पुढे आहे रेक्टिफायर. रेक्टिफायर काय करतो, AC इंटू पल्सेटिंग DC. पल्सेटिंग DCला विसरायचं नाही, आता प्रॉपर आउटपुट द्यायचं. आपण जनरली प्रश्न विचारला तर रेक्टिफायर काय करतो, AC इंटू DC करतो. मात्र प्युअर DC देतो का, नाही, तो प्युअर DC देत नाही. तो काय देतो, मी इथं डायग्रॅम क्रिएट करत जातो. ठीक आहे. इथे आहे खूप मोठी डायग्रॅम, इथे काय होते ती छोटी डायग्रॅम होते, ACच बरं का. पुढे जाऊन रेक्टिफायर काय करतो, या ACचं कन्वर्जन कशात करतो, पल्सेटिंग DCमध्ये करतो. पुढे फिल्टर आहे. फिल्टर काय करेल, याला प्युअर करेल. म्हणजे कोणाला प्युअर करेल, इम्प्युअर DCला प्युअर करेल. बरोबर, इथे प्युअर केलं. आणि शेवटला आहे व्होल्टेज रेग्युलेटर. तो काय करतो, या आउटपुटला काय करेल, कॉन्स्टंट देण्याचं काम कोण करेल, व्होल्टेज रेग्युलेटर करेल. समजले सगळ्यांना, ब्लॉक डायग्राम सगळ्यांना समजली नक्की. हे 4 मुद्दे ट्रान्सफॉर्मर, रेक्टिफायर, फिल्टर आणि व्होल्टेज रेग्युलेटर हे खूप महत्त्वाचे आहेत. हेच आपल्याला एक एक करून बघायचे आहेत. जसं की ट्रान्सफॉर्मर असेल, आता ट्रान्सफॉर्मर बघण्याची गरज नाही, कारण ट्रान्सफॉर्मर आपला पूर्ण डिटेलमध्ये 11वीला झालेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर रेक्टिफायर आहे. रेक्टिफायरमध्ये आपण हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर, ब्रिज, फुल वेव्ह रेक्टिफायर हे आपण बघणार आहे. फिल्टरमध्ये आपण वेगवेगळे फिल्टर्स पाहणार आहे. आणि व्होल्टेज रेग्युलेटर. आता एक एक मुद्दा, म्हणजे जसं की ट्रान्सफॉर्मर असेल, रेक्टिफायर असेल, फिल्टर असेल आणि व्होल्टेज रेग्युलेटर, हे 4 मुद्दे आपल्याला डिटेल्समध्ये पाहिजे. त्याच्यापैकी हे जे 3 आहेत, रेक्टिफायर, फिल्टर आणि रेग्युलेटर, हे जास्त डिटेल बघायचे आहेत आपल्याला. ट्रान्सफॉर्मर जो टॉपिक आहे तो आपला 11वीला झालेला आहे, तो पूर्ण डिटेल बघण्याची गरज नाही. आणि परीक्षेलासुद्धा जास्त करून आजपर्यंत ट्रान्सफॉर्मरचा टॉपिकवर जास्त काही डिटेल्समध्ये विचारलेलं नाही. ठीक आहे. समजलं सगळ्यांना. तर इथे आपण थांबूयात. नेक्स्ट लेक्चरला आपण इंट्रो ऑफ ट्रान्सफॉर्मर पाहूयात आणि रेक्टिफायरचा एखादा टॉपिक आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. चला.